नमस्कार. उद्या बुधवार आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा. अत्यंत महत्त्वाचा पवित्र हा दिवस आहे. तर कोणत्याही परिस्थितीत उंबराच्या झाडाला अर्पण करा. ही एक वस्तू घरातील सर्व दोष नष्ट होतील आणि स्वामींचे आशीर्वाद मिळतील आणि प्रगती घराची होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबराला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरूंचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. गुरुवर्य कोणतेही लिहू शकता किंवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा मंत्र जपला तरीही चालेल. गुरु हा आपल्या आयुष्याचं सर्वस्वच असतो. आपल्या आयुष्यामध्ये गुरुशिवाय आयुष्य हे पूर्ण होत नाही. कोणतेही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. त्याचबरोबर गुरुची सेवा केल्यास आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. त्यामुळेच आपल्याला उद्याच्या या शुभ दिवशी हा अत्यंत पवित्र उपाय करायचा आहे. कारण हिंदू संस्कृतीत उंबराच्या झाडाला साक्षात देवताचे रूप मानले गेलेले आहे. या वृक्षाखाली साक्षात भगवान दत्तात्रयांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे. आणि पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर भगवान नरसिंहाच्या नखांचा दाह शांत करण्यासाठी त्यांनी आपली नखे हे उंबराच्या बुंद्यामध्ये खुपसली होती, ज्यामुळे त्यांना शीतलता मिळाली होती. त्यासोबतच उंबराचे झाड हे औदुंबर असे देखील या वृक्षाला म्हणतात आणि हा अत्यंत पवित्र वृक्ष आहे. वारंवार तुमच्या घरावर अनेक समस्या, अनेक अडचणी येत असतील, दररोज नवीन आव्हानाला सामोरे जावे लागत असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण या उपायामुळे साक्षात स्वामींचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होणार आहेत. कधीकधी काय होत असतं, आपल्या घराला एखादा दोष लागलेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तर हे सर्वच दोष, जसे की वास्तुदोष, पितृदोष असो किंवा कुठलीही नजरबाधा असो, कुठलाही वाईट शक्तींचा प्रभाव असो, हे सर्व दोष नष्ट करण्यासाठी उद्याच्या या शुभ दिवशी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण हा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. अत्यंत पवित्र मानली जाणारी ही पौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंबद्दल, आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्याबरोबरच दत्तात्रेय महाराजांच्या आणि स्वामी समर्थांच्या कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी देखील हा दिवस सर्वात मोठा आणि प्रभावशाली ठरणार आहे. त्याचबरोबर या दिवशी केलेले जप, पूजा, मंत्रजप किंवा मग तुम्ही कोणतेही धार्मिक उपाय करा, हे नक्कीच खूप महत्त्वाचे ठरते. इतर दिवसांपेक्षा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वर्षातील कोणत्याही दिवसांपेक्षा शेकडो पटीने जास्त फळ देणारा हा दिवस ठरणार आहे. तर असा शुभयोग पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून वेळात वेळ काढून या शुभयोगावर स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांची पूजा कशी करावी, तसेच उंबराच्या झाडाचा अत्यंत सोपा पण खूप प्रभावशाली हा उपाय कसा करायचा आहे, सविस्तर माहिती आपण आता बघूयात. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये देणार आहे. तर उपाय कसा करायचा आहे हे आपण सुरुवातीला बघूयात. उपाय असे अनेक असतात जे आपण करत असतो, परंतु कधीकधी मनोभावे नाही केल्यास त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नाही. तर तुम्हाला हा उपाय करताना एक नियम लक्षात ठेवायचा आहे. सकारात्मकतेने आणि मनापासून हा उपाय करायचा आहे, तरच तो फलित ठरत असतो. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील अडचणी ज्या आहेत, पतीची मुलांची प्रगती रखडलेली असेल तर ती पूर्ण होणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तर पौर्णिमा प्रारंभ हा 28 जुलैच्या उत्तर रात्री म्हणजेच मध्यरात्रीनंतर होत असून 29 जुलै रोजी दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे. तर शास्त्रात असे सांगितले गेलेले आहे की ज्या दिवशी सूर्योदयाला पौर्णिमा तिथी असते, तोच दिवस गुरुपौर्णिमेच्या पूजनासाठी उत्तम मानला जातो आणि व्रतासाठी देखील महत्त्वाचा धरला जातो. तर तुम्हाला 29 जुलै रोजीच गुरुपौर्णिमेचा हा मुख्य सण साजरा करायचा आहे. गुरुपौर्णिमेची वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी अत्यंत दुर्मिळ योग तयार होत आहेत. सर्वार्थसिद्धी योग, अमृतयोग, प्रीतियोग हे सुंदर योग तयार होत आहेत. तर हे 29 जुलैच्या सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 11:30 वाजेपर्यंतच्या काळात असणार आहेत. या काळामध्ये तुम्ही अभिषेक करणे, पूजा करणे अत्यंत फलदायी आणि उपाय करणे देखील खूप फलदायी ठरणार आहेत. तर सकाळी 8 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत हा काळ तुम्हाला पूजनेसाठी, औदुंबराच्या पूजनेसाठी आणि उपायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. सर्वोत्तम काळ हा ठरणार आहे. तुम्ही या वेळेत हा उपाय करू शकता आणि नाही शक्य झाले तर मग दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल. शास्त्रानुसार सर्वार्थसिद्धी योगामध्ये केले गेलेले कोणतेही धार्मिक कार्य किंवा उपायाचे फळ हे कधीही निष्फळ ठरत नाही. त्याचे नेहमी फळ मिळते आणि 1000 पटीने जास्त मिळत असते. त्यामुळेच या शुभ मुहूर्तावर तुम्ही संकल्प करून
स्वामींची नक्की पूजा करा, तुमच्या गुरुवर्याची नक्की पूजा करा व त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेचच करू शकता. तर या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता अशी देखील मान्यता आहे. महर्षी वेदव्यासांनी मानवाला 4 वेद, 18 पुराणे आणि महाभारतासारख्या महान ग्रंथाचे ज्ञान दिले, म्हणूनच त्यांना जगाचे आद्यगुरू मानले जाते आणि या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात. आपल्या संस्कृतीतील गुरु हे साक्षात परब्रह्म मानले गेलेले आहेत, म्हणूनच गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा हे म्हटले जाते. हा गुरूंचा प्रभावी मंत्र म्हटला जातो. याप्रमाणेच गुरुशिवाय मानवाला सन्मान आणि सन्मार्ग आणि ईश्वराची प्राप्तीही होऊ शकत नाही. ज्याच्या डोक्यावर गुरूंचा वरदहस्त असतो त्याच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजेचा दिवस नसून आपल्या गुरुप्रती, आपल्या आईवडिलांप्रती, कुलदेव कुलदेविता यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महापर्व काळ मानला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मनोभावे पूजा करायची आहे व त्यानंतर हा उपाय केल्याने तुम्हाला बघा गुरूंचे आशीर्वाद 100% प्राप्त होणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे. खडे मीठ असेल तर ते देखील टाकावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरासमोर तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल कोरे तर ते आवर्जून त्या चौरंगावर टाकावे. नसेल तर मग तुम्ही लाल वस्त्र अंथरले तरीही चालेल. त्यावर तुम्ही तुमच्या गुरुवर्याची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर तो स्थापित करा. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ती स्थापन करायची आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अष्टगंध, पिवळे चंदन, कुंकू, हळद, पिवळी फुले अर्पण करायची आहेत. तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर कोणताही गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. तत्पूर्वी तुम्हाला निशंक होई रे म्हणा हे लावून ठेवायचे आहे, ज्याला आपण तारक मंत्र म्हणतो. हे तुम्ही एक वेळेस लावायचे आहे किंवा तुम्ही दिवसभरात कधीही ऐकले तरीही चालेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील जप करू शकता. ओम दत्तात्रेय नमः हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग तुम्हाला जो शक्य होईल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा मंत्र म्हटला तरीही चालेल. अत्यंत फलदायी हे मंत्रोच्चार करणे ठरणार आहे उद्याच्या या शुभ दिवशी. गुरुचरित्राचे पारायण केले तरी उत्तम ठरते. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंबराच्या झाडामध्ये साक्षात गुरुवर्यांचा वास असतो, गुरूंचा वास असतो. त्यामुळे या वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराज यांचा वास असल्यामुळे औदुंबराच्या मुळाशी हे वास करतात आणि सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा निवास या उंबरठ्याच्या झाडाजवळ असतो. हे साक्षात कल्पवृक्ष मानले जाते. कल्पवृक्षाखाली बसून मागितलेली कोणतीही इच्छा ही लवकर पूर्ण होते. तसेच औदुंबराच्या झाडाची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य, दुःख, आजारपण, भांडणे, वादविवाद, कुठलेही जे दोष आहेत ते कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत. आणि औदुंबराची सेवा म्हणजे थेट स्वामींची सेवा करण्यासारखे आहे, थेट तुमच्या गुरूंची, दत्तात्रेयांची सेवा करण्यासारखे देखील आहे. त्यामुळे तुम्हाला एक छोटासा उपाय उंबराच्या झाडाजवळ जाऊन करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तुमची इच्छा देखील या उपायाने पूर्ण होईल. तर त्यासाठी काय लागणार आहे ते बघूया. तर तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तांब्या घेतला तर उत्तम. त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे व त्यामध्ये थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे. यामध्ये पिठी साखर असेल तर उत्तम किंवा मग तुम्ही साधी साखर आपली दररोजची जी आहे ती घेतली तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहेत. 1 रुपयाचे नाणे नसेल तर 2 5 रुपयाचे टाकू शकता. आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि गाईचे तूप घ्यायचे आहे सोबत. त्यामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. मातीची पंती घेतली तरी चालेल. गुळाचा छोटासा खडा घ्यायचा आहे आणि गाईचे कच्चे दूध सोबत घ्यायचे आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे ते बघूयात. तर उद्या तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. दिवसभरात कधीही केलं तरी चालेल. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे, म्हणजेच औदुंबराच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे तुम्हाला सर्वप्रथम तांब्याभर जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जल अर्पण करताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद, थोडासा गूळ, कच्चे दूध हे त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. आणि हळद ही समृद्धीचे प्रतीक आहे आणि गुरुग्रहाचे देखील प्रतीक आहे. गूळ यामुळे गोडवा निर्माण होतो आणि दूध देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर हे सर्व साहित्य तुम्हाला झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर
त्या दिव्याकडे बघत तुम्हाला उंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना मनातल्या मनात तुम्ही तुमच्या गुरूंचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दत्तात्रेयांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जप देखील करू शकता. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे त्या झाडाला तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे. तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी किंवा मग तुमच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी, घरातील सर्व दोष नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर उंबराच्या झाडाला हळद आणि गूळ अर्पण करून ही सेवा केल्यामुळे काय फळ मिळते तर तुमचे रखडलेले कामे पूर्ण होतात, कोणतेही अडथळे तुमच्या कामामध्ये येत नाही आणि स्वामींच्या कृपेने प्रगतीही होतेच, 100% होते. तर तुम्हाला आवर्जून ही वस्तू अर्पण करायची आहे. घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो, कारण ही खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे, अतिशय पर्वणी घेऊन आलेली आहे. या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन व्हा आणि मनोभावे पूजा करा आणि औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर होतील, धनप्राप्ती होईल आणि कोणत्याही समस्या तुमच्या घरावर राहणार नाहीत. प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त दत्तसेवा ही करायची आहे. दत्तबावनीचे पठण करणे शक्य झाले तर आवर्जून करा. स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यासोबतच तुम्ही मंत्रजप, मंत्रोच्चार करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि त्यासोबतच ज्या घरामध्ये जर सुतक असेल त्या घरात हा उपाय कोणालाही करता येणार नाही. ज्या घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल त्या स्त्रीने सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. आवर्जून करा, खूप फायदेशीर आहे. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.